राजेंद्र हा एका कापड गिरणीमध्ये काम करत होता. काम करताना त्याचा डावा हात मशीनमध्ये आल्याने तो जखमी झाला. त्याला ताबडतोब दवाखान्यामध्ये नेण्यात आले. काही महिन्यांनी जखम बरी झाली, परंतु त्याला त्या हाताने काम करता येत नव्हते. राहुलचे वडील एका धनबादच्या कोळशाच्या खाणीमध्ये काम करत होते. ती कोळसा खाण ढासळल्याने त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला. मनोज अहमदाबादच्या एका प्रोसेस हाऊसमध्ये काम करत होता. कपड्यांना रंग देताना त्याच्या एका डोळ्यामध्ये कॉस्टिक सोडा पडल्याने त्याची डोळ्यांची दृष्टी गेली. अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या सोबत आपल्या अवतीभोवती घडत असतात. अशा घटनांमध्ये दुर्घटनांच्या पीडित व्यक्तींना नुकसान भरपाई मिळण्याकरिता कामगार नुकसान भरपाई अधिनियम 1923 चा वापर करण्यात येतो. कामगार नुकसान भरपाई अधिनियम 1923 चे कलम 3 काय सांगते, तर यामध्ये म्हटले आहे की कामगाराला काम करताना किंवा काम करण्याच्या वेळी इजा झाली तर मालकाची नुकसान भरपाईची जबाबदारी असेल. तर या कायद्यामध्ये काय सांगितले आहे हे आपण प्रश्न उत्तरांच्या अनुषंगाने समजून घेणार आहोत. कुठल्याही कामगाराला इजा किंवा आजार झाल्याने त्याचा मृत्यू झाला तर त्याला नुकसान भरपाई कशी मिळेल, तर यामध्ये त्या कामगाराच्या वारसदारांना नुकसान भरपाई मिळेल. तर आता या वारसदारांमध्ये कोण कोण येतं, तर यामध्ये कामगाराची विधवा, अज्ञान मुलं, अविवाहित मुली, विधवा आई, अपंग मुलगा मुलगी तसेच मृत कामगाराच्या कमाईवरती अवलंबून असलेल्यांना नुकसान भरपाई मिळते. मग यामध्ये वडील, अज्ञान मुले, अनौरस मुले, विधवा सुना, मृत मुलाचे अज्ञान मूल, विधवा अज्ञान बहीण, अविवाहित बहीण, मृत व्यक्तीचे आई वडील नसल्यास त्याचे आजी आजोबा यांना नुकसान भरपाई मिळते. आणि या नुकसान भरपाईसाठी क्षेत्राचा कामगार अधिकारी, कामगार निरीक्षक यांच्याकडून कामगारांचे काम हे कोणत्या श्रेणीमध्ये मोडते आणि त्याला नुकसान भरपाईसाठी काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन दिले जाते. आता कोणकोणत्या प्रकारचे काम करताना इजा झाल्यास नुकसान भरपाई मिळू शकते, यामध्ये लिफ्ट आहे किंवा कोणत्याही प्रकारच्या वाहनावर सामान चढवणे किंवा उतरवणे किंवा देखरेखीचे काम, रेल्वे, टपाल खाते किंवा कारखान्याचे काम, इमारत, रस्ता, पूल, भुयार इत्यादी बांधकामासाठी म्हणजे बनवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी किंवा यावरती लक्ष देण्यासंबंधीचे काम, ट्यूबवेलची देखरेख किंवा सुधारण्यासंबंधीचे काम, विजेच्या देखरेखीचे काम, ट्रॅक्टर किंवा अन्य यंत्रांचे उपयोग करून शेतीचे काम, कोणत्याही वस्तूला बनवणे, बदलवणे, सुधारवणे किंवा सजविणे अशा जागी 20 लोकांपेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत. तुम्ही जे काम करता ते या कायद्यामध्ये बसते किंवा नाही यासंबंधीची माहिती तुम्हाला तुमच्या जवळच्या विधी सहाय्यता केंद्राकडून मिळू शकते. आता कोणत्या स्वरूपाच्या दुखापतीकरिता नुकसान भरपाई दिली जाते, तर यामध्ये शरीर कापणे, डोळ्यांची दृष्टी जाणे, प्राणघातक अपघात व गंभीर शारीरिक दुखापत झालेली असेल किंवा कमावण्याची क्षमता गमावली गेल्यास नुकसान भरपाई मिळू शकते. आता कारखान्याच्या बाहेर झालेल्या दुखापतीकरिता नुकसान भरपाई मिळू शकते का, तर हो, पीडित व्यक्ती ही कामावर असताना त्याच्यासोबत दुर्घटना झाली असेल तर त्याला नुकसान भरपाई मिळू शकते. उदाहरणार्थ, एक मुलगा गोदामामध्ये चहा देण्याचे काम करत होता. त्या गोदामामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी चहा घेऊन जात होता आणि त्या गोदामाच्या बाहेर खूप गर्दी झालेली होती. त्या गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला, तेव्हा त्यामध्ये चहा देणाऱ्या मुलाला गोळी लागली व तेथेच त्याचा मृत्यू झाला. आता या उदाहरणामध्ये मालकाची चुकी नसतानाही त्या मृत मुलाच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी लागली मालकाला. आता खूप ठिकाणी कामगारांना काम हे कंत्राटदारांकडून दिले जाते. अशा कंत्राटी कामगारांना नुकसान भरपाई मालकाकडून मिळेल का, तर हो, कंत्राटावर काम करणाऱ्या कामगारांना देखील नुकसान भरपाई मिळते आणि ती नुकसान भरपाई कामगारांना मालकाकडून या कायद्या अंतर्गत मिळते. आता प्रश्न निर्माण होतो की मग कोणत्या परिस्थितीमध्ये नुकसान भरपाई मिळू शकत नाही, तर दुखापत झाल्याने 3 दिवस किंवा त्याच्यापेक्षा कमी दिवस काम करण्यास असमर्थ असेल तर त्या कामगाराला नुकसान भरपाई मिळणार नाही. जर दुर्घटना दारूचे सेवन केल्याने झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नुकसान भरपाई मिळणार नाही. कामगाराच्या हलगर्जीपणामुळे दुखापत झाली असेल तरी सुद्धा नुकसान भरपाई मिळणार नाही. आणि शेवटचे म्हणजे दुर्घटना ही कामावर झाली नसेल तर या व्यक्तींना नुकसान भरपाई मिळत नाही. आता दुखापत झाल्यावर किती नुकसान भरपाई मिळते, तर नुकसान भरपाई ही त्या दुखापतीवर निर्धारित असते. जर दुखापत ही गंभीर स्वरूपाची असेल तर जास्त नुकसान भरपाई मिळेल. याचबरोबर दुखापत झाली तेव्हा त्यावेळी तो कामगार किती कमवतो तेव्हा त्याच्यावर किती रक्कम द्यावी हे अवलंबून असते. जर कामगाराचे वय हे कमी असेल तर त्याला जास्त नुकसान भरपाई मिळते. नोकरी सोडल्यापासून 2 वर्षामध्ये जर तो कामगार आजारी पडला असेल तर अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही त्या मालकाची असेल.
मग यामध्ये आजार हे टीबी, कॅन्सर, मोतीबिंदू, दमा, बहिरेपणा हे येऊ शकतात. या व्यतिरिक्तही काही आजार येऊ शकतात. आता नुकसान भरपाई मिळण्यासाठी काय करावे लागेल? तर दुखापत झाल्याबरोबर मालकाला नोटीस द्यावी लागेल. त्या नोटीसमध्ये नाव, अपघात झाल्याचे कारण व तो अपघात कोणत्या तारखेला झाला याचा उल्लेख केला पाहिजे. त्यानंतर कमिशनर म्हणजे आयुक्तांना एक अर्ज करावा लागेल आणि हा अर्ज दुखापत किंवा आजार झाल्याच्या 2 वर्षामध्ये दिला गेला पाहिजे. आता काम करताना महिला कामगाराला दुखापत झाली किंवा तिचा मृत्यू झाला तर मग नुकसान भरपाई कशी मिळेल? जर एखाद्या महिला कामगाराला दुखापत झाली असेल, तिला ती नुकसान भरपाई एकत्रितपणे दिली जात असेल तर अशी रक्कम ही आयुक्तामार्फत दिली जाते. जर कामगाराचा मृत्यू झाला असेल तर मृताच्या नातेवाईकांना मालक परस्पर जाऊन नुकसान भरपाई देणार नाही. तो मालक आयुक्तांकडे ती रक्कम जमा करेल व त्यानंतर आयुक्त ती रक्कम मृताच्या नातेवाईकांना देईल. आता बरेच वेळा मालक कामगारांकडून लिहून घेत असतात की काही दुर्घटना झाली तर त्यास मालक जबाबदार राहणार नाही. तर अशा वेळेस मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळेल का? न्याय मिळेल का? तर हो, असा लिहून घेतलेला करार कायदेशीर मान्य नाही. त्यामुळे तुमच्यासोबत जर काही अपघात झाला किंवा तुमच्या नातेवाईक किंवा तुमच्या मित्रमंडळींमध्ये जर असा अपघात झाला असेल तर काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. यामध्ये सर्वात आधी तुम्ही वैद्यकीय तपास करून घ्या आणि शक्य झाल्यास हा वैद्यकीय तपास तुम्ही शासकीय शल्य चिकित्सकाकडूनच केला पाहिजे आणि त्या डॉक्टरांकडून तुम्ही रिपोर्ट प्राप्त करून घ्या. त्यानंतर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमची फिर्याद नोंदवली पाहिजे. त्याची एक पोच तुम्ही घेतली पाहिजे. परंतु तुमचे जर पोलीस स्टेशनला जाणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकाला किंवा दुसऱ्याला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये पाठवले पाहिजे, कारण अशी फिर्याद देणे आवश्यक आहे. नुकसान भरपाईसाठी वैद्यकीय रिपोर्ट व इतर पुरावे हे अत्यंत महत्त्वाचे असतात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.